मंडळी, आपण आज आलो होतो आठवडी बाजारामध्ये आणि या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय असावा या उद्देशातून तयार केलेले व्यवसाय आणि व्यापारी थोडक्यात सविस्तर असा आपण आज आढावा घेऊयात. काय चप्पलचं नाव आहे? कोल्हापुरी का? शंकेश्वरी नंदू कोल्हापुरी बोलतो मी. ते असे असे बनवतात आपण. स्वतः बनवतात? हा, स्वतः बनवतो. ते बस स्टँडच्या समोर दुकान आहे आपलं. काय केवढ्याला जोड विकता? 300 रुपयापासून आपल्याकडे 10,000 आहे. 10,000 मिळतो? अरे बापरे. परळी, अंबाजोगाई, बीड महाराष्ट्रभर परिचयाचे आहात समजायचे थोडक्यात. आणि शेतकरी मित्रांनो, आपण एकंदरीतच असा आढावा पाहूयात. तरुण कशा प्रकारे मसाल्याचा व्यवसाय करतो हाही आपण या ठिकाणी आढावा पाहूयात. दादा, कधीपासून मसाल्याचा व्यवसाय करतो हा? 12 वर्ष. यातनं उत्पन्न प्रॉफिट भेटते का? घर चालवण्यापुरतं भेटते. स्वतः तयार करून या ठिकाणी मसाले सुद्धा दादा मार्केटला आणतो. ब्रँडेड माल कोणता कोणता बनवता? आपल्याकडं कापसी, आमदार कापसी बनते. पुन्हा सातविनी बाबळगाव बनते आपल्याकडं. तुमचा मोबाईल नंबर काय? 8554 04 15 61. नंदू कोल्हापुरी नेगनो. आठवडी बाजारामध्ये दुकान सुद्धा मिळते. आठवडी बाजार दिवशी इकडे लावतो बाजारामध्ये. एरी दुकानात असते रोडला. बरं, नक्कीच मंडळी ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकतात. हा, ऑनलाईन खरेदी करू शकता आपण ह्या नंबरवर. दादांना कॉल करा. या ठिकाणी मच्छी मार्केट सुद्धा छोटंसं पाहायला मिळेल. ताजे मासे या ठिकाणी मार्केटमध्ये खरेदी विक्री चालू आहे. याचबरोबर या ठिकाणी डेरे थंडगार असं पाणी पिण्यासाठी सुद्धा विक्रीसाठी आलेत. छोटे मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारं गोरगरिबाचं कुटुंब आज मार्केटमध्ये आठवडी बाजारामध्ये येत असतं आणि आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी तयार असतं. बाबांनी या ठिकाणी झाडू विकायला आणले. बाबा, राम राम. किती आणले झाडू? थोडे आणले 100. काय किंमत आहे? किंमत 90 रुपये 80 रुपये. रोजगार मिळतो का चांगला? रोजगार मिळतो का? निघतो रुपये 8 निघते. रुपये 8 निघतो? हो, मग काय. या ठिकाणी मसाले दुकानं आणि मसाले पदार्थांचं सुद्धा दुकानं या ठिकाणी तरुणांचा कशा प्रकारे व्यवसाय चालतो थोडक्यात आपण सविस्तर आढावा घेऊया. राम राम. कधीपासून व्यवसाय करता? शाळा, कॉलेज? 35-15चं गणित कसं जुळायचं? वेगळे पकडावं लागतील ना. बरं, काय सांगाल मास्टर तरुणाईला? काय सांगताल? नोकरीच्या मागं न पाळता व्यवसाय केला बरा का? बरं आहे. यातनं किती रोजगार मिळतो दादा? रोजगार किती मिळतो यातनं? हे जर मसाले पाहिले तर लाखो रुपयाचे असतील असं मला वाटते. खूप महाग आहेत. आणि 200-400 रुपये पुरतेत का? 200-400 रुपये पुरतेत का? पहिल्यासारखं म्हणजे तुमचं वय पाहिलं तर एकंदरीत किती असावं? 28 वर्षामध्ये भरपूर काळ पाहिला असेल. चला जाऊयात. 55 म्हणले का? 35 वर्षाच्या अनुभवाकडे जाऊया. दादा, राम राम. 35 वर्षाच्या अनुभवामध्ये काय सांगाल शेतकऱ्यांना? मावशी म्हणाल्या शेतकऱ्यांना बोंबलत बसा. मावशी, काय आणलं होतं विकायला? कांदा. काय भाव गेलं? कांद्यानं वांदा केलं. शेतकऱ्यांचं नुकसान हमेशा मंडळी पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी पालातील सेव, चिवडा, जिलेबी, भजे नंबर 1 असा नाश्ता मिळतो. काका, राम राम. काय ताजी शेव कशी किलो? सस्ती. काय भाव तेल? 180. लयच कमी की. मग सोयाबीनला काय भाव होता? शेतकऱ्यांना लुटलो, लोकांनी लुटलं. तेलाचे भाव पाहिले तर 180. आणि सोयाबीन काय भाव घेतला दिवाळीमध्ये? 3800 ते 3000 ते 4000 रुपये. कसा शेतकरीवर येईल? अशी ताजी शेव खाईल का बिचारा? शिळ्या भाकरी खायची. हा, शिळ्या भाकरी खायची वेळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर कधी कधी येते मंडळी. हा आहे भाजीपाला मार्केट. संसार उपयोगी वस्तू, एकंदरीत संसार काय असतो किंवा संसारामध्ये काय लागतं हेच मार्केटमध्ये येतं आणि तेच विकल्या जातं. आणि याच्याशिवाय जीवन काहीही नाही वेगळं. काका, राम राम. लय मोठा झाला, लय शहाणा झाला किंवा लय पैसा कमवला तर जीवनाचा खरा आनंद घेता येत नसतो, जे की आज मार्केटमध्ये पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांचा आठवडी बाजार आणि बाजाराच्या दिवशी मार्केटमध्ये गर्दी.